तुम्हाला माहिती आहे का, जसं आपण विचार करतो आपण तसंच बनतो, किंवा जसं आपण विचार करतो आपल्याला तेच भेटेल. तर सांगतात की वी बिकम व्हॉट वी थिंक अबाउट, की जसं आपण विचार करतोय आपण तसंच बनणार. जर मी चांगला विचार केला तर मी चांगलाच बनेन, जर मी वाईट विचार केला तर मी वाईटच बनेन. जर सांगतात की जे पेराल तेच उगवेल, की जर समजा मी माझ्या मनामध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली तर जे काही आउटपुट जे काही फळ असेल ते फळ सुद्धा चांगलंच भेटेल मला. आणि जर माझ्या मनामध्ये वाईट विचारांची पेरणी केली तर जे काही फळ आहे मला फळ सुद्धा वाईटच भेटेल. सो जसं सांगतात की दिवसभरामध्ये आपल्या डोक्यामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात, आणि ह्यापैकी काही चांगले विचार असतील तर काही वाईट विचार असतील. सो आपण अनालिसिस करायचं, आपण स्वतःला विचारायचं आहे की हे जे हजारो विचार आहेत या हजारो विचारांपैकी चांगले विचार कोणते, वाईट विचार कोणते. आणि जे चांगले विचार असतील ते आपण आपल्या सोबत ठेवायचे आहेत, आणि जे काही वाईट विचार असतील त्याला आपण फेकून द्यायचं आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतायत की इफ यू आर एबल टू कंट्रोल युअर थॉट प्रोसेस यू कॅन अप्लाय द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू सॉल्व्ह एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स ऑर द डिफिकल्टीज. की जर समजा तुम्ही जे तुमचे विचार आहेत त्यांना नियंत्रित करू शकत असाल तर कोणत्याही प्रकारची समस्या आहे ते आपण सबकॉन्शियस माइंडच्या आधारे आपण सॉल्व्ह करू शकता. सो नक्की हा जो पूर्ण जो खेळ आहे तो आपल्या विचारांचा खेळ आहे, मनाचा खेळ आहे. तर नक्की सगळ्यांना मी विनंती करतोय की आपण सगळ्यांनी चांगले विचार करा, आणि जे आपलं जीवन आहे ते आपण जीवन चांगलं बनवा. आणि आपल्या विचारांसोबत जे काही दुसरे जीवन आहे ते आपण चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि युट्यूबला माझ्या तुकाराम बोंदे ऑफिशियल चॅनल त्याला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये. थँक्यू. गॉड ब्लेस यू.